हेल 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 माफ करा, थोडासा आवाज बाजूला होतोय. धन्यवाद मंडळी. सुस्वागतम. रंगदेवता आणि रसिक श्रोत्यांना विनम्र नमस्कार करून श्रीदेव सिद्धेश्वराच्या या पवित्र स्थानामध्ये श्रीदेव सिद्धेश्वर नवयुवक मित्र मंडळ आयोजित
शिवलोके गाव मध्ये लिंगार तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग आणि सुरुवातीला त्यांनी प्रार्थना नोटेशन आणि रूपावली सादर केली ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक नामवंत भजनी बुवा आमचे परममित्र सन्माननीय गुंडू सावंत बुवा गाव त्यांचं वर्धे तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग आम्हा दोन बुवांना कार्यक्रम करण्याची सुवर्ण संधी श्रीदेव सिद्धेश्वर नवयुवक मित्र मंडळाने उपलब्ध करून दिली त्याबद्दल इथं सर्व कार्यकर्त्यांचे सभासदांचे मी मनापासून आभार मानतोय त्यांना धन्यवाद देतोय त्यांच्या भावी वाटचाली शुभेच्छा व्यक्त करतोय डबलवारी म्हटल्यावर नामवंत भजनी बुवा पथवादक नाट्यकर्मी ज्येष्ठ मान्यवर उपस्थित आहेत सर्वांच्या चरणाशी मी नतमस्तक होतोय माझं ग्रामदैवत आई भावई देवीच्या चरणाशी नतमस्तक हो बुवांची ग्रामदैवता आई सातेरी देवीला नमस्कार करून सिद्धेश्वर देवाला नमस्कार करून जमलेल्या माझ्या सर्व भजनी श्रोत्यांच्या ग्रामदैवतेला नमस्कार करून तुम्हा सर्वांच्या आई वडिलांचे आशीर्वाद घेऊन महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून संपूर्ण जगताचं आराध्य दैवत केदाराच्या चरणी नतमस्तक होऊन तुम्हा सर्वांच्या साक्षीने या आपल्या सभेच्या पहिल्या पर्वाला सुरुवात करतोय धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र हेल उशीर झालाय हेल 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 सुरुवात करूया मग जमलं तर नोटेशनच्या पूर्वी थोडस बोलेन या भजनाला टाळ्या आहेत. हळूहळू सांगतो, जरा थोडा वेळ भजन करतो, कारण पहिलं चिलय
वैराग्य योगी शिवशूल पाणी वैराग्य योगी लेवल क्या करू शिवशूल पाणी वैराग्य योगी शिवशूल पाणी वैराग्य योगी शिवशूल पाणी सदा समाधी निजबोधवाणी सदा समाधी निजबोधवाणी सदा समाधी निजबोधवाणी सदा समाधी निजबोधवाणी उमानिवासा त्रिपुरांतकारी मानिवासा त्रिपुरांतकारी उमानिवासा त्रिपुरांतकारी मानिवासा त्रिपुरांतकारी तुझवीन शंभो मद गुणदारी नवीन शंभो मद गुणकारी तुझवीन शंभो मद गुणदारी नवीन शंभो मद गुणकारी तुझवीन शंभो मद गुणदारी तुझवीन शंभो मद गुणदारी कुंडली गौरदा आऊट कुठला लेवल आऊट छत्रपती शिवाजी श्रीमान गुरुवर्य विजय परत मौली जरा कोरसला लेवल द्या कोरसला धन्यवाद मंडळी खूप बरं वाटलं खूप म्हणजे खूप मला वाटतं नवरात्रोत्सवात हा माझा 6वा कार्यक्रम असेल 6वा नाही एक सिंगल बारी होती 5वा कार्यक्रम आहे नवरात्रोत्सवातला आणि 5 कार्यक्रमामध्ये अशी गर्दी मी पहिल्या प्रथमच बघतोय आपल्यासाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा खूप बरं वाटलं कार्यक्रमाचं नियोजन अतिशय सुंदर मनापासून इथल्या आयोजकांना मी धन्यवाद देतोय आणि तुमच्या भावी वाटचालीस शुभेच्छा व्यक्त करतोय भजन म्हटल्यावर भक्ती मार्गातून जनमानसासमोर नतमस्तक होणं म्हणजे भजन
स्वर टाळ मृदुंग एकरूप करून साधलेला नाद ब्रह्म म्हणजे भजन. बुद्धीचा विकास आणि दुःखाला विसर पाडायला लावणारी शक्ती म्हणजे भजन. भजन नव्हे ओंगळ वाणी नरका जाय चुकेना. भजन आपण किती सुंदर करा आणि त्या भजनाच्या माध्यमातून आपण जर काहीतरी चुकीची गरळ ओकली तर मित्रांनो त्या भजनाची किंमत शून्य आहे. आजचा दिवस 6वा आहे आणि 6व्या दिवशी कात्यायनी देवीची पूजा केली जाते. 6व्या दिवशी कात्यायनी देवीची पूजा का केली जाते किंवा तिला कात्यायनी का म्हटलं जातं? महिषासुराने ब्रह्मदेवाकडून वर मिळवला. काय वर मिळवला? की त्याचा वध मानव किंवा देव कोणीही करू शकत नाही. म्हणून कात्यायन ऋषींनी तपश्चर्या केली आणि त्यानंतर ब्रह्मा विष्णू आणि महादेव प्रसन्न झाले आणि एकत्र येऊन तेज एकत्र करून त्या कात्यायन ऋषींच्या आश्रमामध्ये ते एकत्र तेज केलं आणि त्यानंतर कात्यायनी हे नाव पडलं. लक्षात घ्या. बुवानी सुद्धा खूप सुंदर सांगितलं, थोडं अर्धवट सांगितलं. कारण बुवांच्या बाबतीत सांगायचं तर खरोखर एक नाव लौकिक बुवा आहेत ते. त्यांच्याबद्दल अति बोलणं माझ्या बुद्धीला पटत नाही. पण एक भजन सुंदर मगाशी माका ज्यांनी निवेदन केलेली ना त्यांचं हसू येता. 10 वर्षापूर्वी गुंडू सावंत आमच्या गावात एकदा येऊन गेले. आज 10 वर्ष झाली. 1 रुपयाचा तरी भजनात बदल झालो काय हो? 12-13 दिवस झाले त्यांच्या भजनात बदल होतो नाही. लक्षात ठेवा. तुम्ही 10 वर्षांना आणा नाही तर आणखी 50 वर्षांना आणा, त्याच्यात कायच बदल होणार नाही. त्याका फक्त आज बुवा का म्हटलं जाता? समोरच्या बुवांचा लेवल सोडून बोलायचा, समोरच्या बुवांची लायकी काढायची, समोरच्या बुवांका चाटू म्हणायचा, समोरच्या बुवांका वासू म्हणायचा. ह्याच्यासाठी फक्त ह्यो बुवा झालेलो नाही तर हे का आज मी तुमच्या समोर चॅलेंज करतोय. त्यांच्याकडे वाघाची पोरं मिळतील का विचारा? म्हणाले असं हो हो. हॅलो हो. वाघाची नाही पण ते मांजराची हच म्हणतात. अरे काय बुवा, भजनाला सुरुवात आहे आणि 24 तासामध्ये काय अध्यात्म, कसला अध्यात्म? सोकॉल म्हणजे स्वयंघोषित तू अध्यात्माचं भाष्यस. तुका कोण समजता अध्यात्म? आणि सगळा तू माका सांगतो व्हॉट्सअपवरचा मी वाचतोय म्हणून. त्या भगवंताक जागृत देवस्थानात जर मानत असतील ना तर 4-5 वर्षापूर्वी तुझा अध्यात्म होता ते सांग ना माका. अरे व्हॉट्सअप, इंस्टाग्राम आणि फेसबुकवरचे मुद्दे चोरून आणतस आणि हे लोकांसमोर सादर करत. तो बसलो खरा तो बघा 3 खुर्चे त्याच्यावर आधी असं मार्गाला काय घेतलेलं होतं. तुझा अवतार काय? अरे माका सांगतो हे कपडे तुम्ही मायबाप श्रोतेजन सगळे हिंदू धर्मातले आपण लोक आहोत. ह्या कपड्यांका तो हसता. हे कपडे कायच्या देशात जास्तीत जास्त उगावतात मला सांगा हो, खरं सांगा. हा हे अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश मधले हे कपडे आहेत. तो आमका कपड्यांवर काय माका सांग. माका सांगता ह्यो आकडू बुवा तू सिद्धेश्वराक मानतस हात वर कर रे. तो हात वर कर. मगाशी म्हटलंस तू हात वर कर, हात वर कर. तो ऐक मानत असतील तर हात वर कर. तो हात वर कर, वर कर, वर कर. या 250 रुपयाचा ओरोस वरून बेंटेक्सचा विकत घेऊन येलो आमचा आमच्याकडे हा बघ या ओरिजिनल चांदीचा बेंटेक्सचा 250 रुपयाचा. मला दुकानदार बोललो काय आहे आकडा कानात त्याच्या डूल बघा. तो कानात डूल आकडा कोण येता बुवा तो लोकांका माहिती आहे. माका बोलाक लावू नको. आणि तुका नाहीसो कर आयुष्यात 25 वर्षात तुका नाहीसोच केलंय पण माका वांगड कोण नाही म्हणून तुका घेऊन माका फिरायचा लागता. करू काय? बरोबर ना हो. कोण हा माका तो एक हा तो गेलाय त्याच्यात
त्याच्यापेक्षा ह्यो बोलू देवा शपथ एका वाईट बोलाक तरी गावता तो लिस्तो मॅड करून टाकता हो. त्याचा आता विषय नको, तो पण आपलो मित्र. बाकी बुवांच्या भाजनात मी त्यांनी बराच काही ना काही बुवांनी सांगितले. मका त्यांचे मुद्दे फक्त काय सांगितले खोट्यात बोलीला व आपण विचार केला पाहिजे. आपण हे बोलते वेळी आपल्याला किती लागू पडतं. इथे तरुण वर्ग आहे, मनोरंजन मित्रांनो 100% होणार. पण या भजनाच्या माध्यमातून 4 गोष्टी चांगल्याला आपल्याला जर मिळत असतील तर ते पण घेऊन चला. लक्षात ठेवा. खोट्याला पण म्हणजे काय ते सांग ना. आता हळूहळू म्हणता तुमका काळात खोटा म्हणजे मी खोटो आणि मग कोण आणि ह्यो मदनाचो पुतळो हो. याचा म्हणजे तुमका रेड्डी वासियांक आणि पंचक्रोशीक सांगतोय 10 दिवस जशी आपण गणरायाची सेवा करतो ना आणि 11व्या दिवशी विसर्जन करतो, 12व्या दिवशी एका पाटावर बसवायचो नेऊन आणि 13व्या दिवशी एका डॉपकात काहीतरी घेऊन बुडवायचं. एवढं मी कंटाळले. अहो 25 वर्षात म्हणजे 17 वर्षात जेवढं माझ्या बायकोला मला त्रास दिला नाही ना त्या जागृत देवस्थानाक समोरून सांगतोय तेवढं 25 वर्षात जो माका छळता. लक्षात ठेवा. हे का मी सोडणार नाही. तुम्ही काय होतं कडे बाकीचा करा. मोबाईलची वाक्य आम्ही भेटतो होय. तू आधी आकड्याचा बंद कर आणि तुका जर आज तुका चॅलेंज करते मी. चॅलेंज हरिनामा चॅलेंज नाही भगवंताच्या समोर. 13 मात्रा सोडून ना 12 आणि 14 मधलं एक तरी नोटेशन मला दाखव आणि मग तू माझ्याशी बरोबरी कर. या 10 वर्षापूर्वी होता होय. चनप्प चनगौडा कुंभर माडिद कोडनव्वा नीरगे बंदेला तंदा चनप्प चनगौडा कर्नाटका. आता लय बोलतालास नको. नाही तो डबल गेम करणारो माणूस बघा. तुम्ही त्याच्या वाक्यात तफावत बघा. आणि ह्यो असं फसवणार हा तुमका गजरापर्यंत मुलांनी तो परत वागावलो इलो वाटता. तो काल एक कसं होतो आज जो वागावलो हा एका बहुतेक कधीतरी गुंडुमोहन फोन करून सांगितलेला हा माझ्याकडे वाघाची पिल्ला मिळतात. बहुतेक माका वाटतं मांजरांका कलर काढून यांनी वाघाकडे असू दे असू दे असू दे. व कपड्यात काय नाही आणि ती गाणी कशी नया आहे. रडू नको बाळा गाणी कशी आहेत ती गजरात दाखवतले मी परफेक्ट दाखवणार. तू फक्त ऐकत राहा. अरे माझा चोरत आता जय जय महाराष्ट्र म्हणतो बघा. मी सांगताय जय जय महाराष्ट्र यांनी म्हटल्या तुमच्यातले 10-20 जण तरी झोपाकच होईल. त्याच्या गाण्यात चौरवत नाही हो. मी म्हणतोय ती चोरून चोरून म्हणतो आणि आपल्याला आवर खपवतो. आधी मी भजन करतोय ठीक आहे. तू किती पेक्ट असतो बघते चल माझी तयारी हा. तू फक्त गाळी घालू नको हा शेवटपर्यंत. तुझा भीती माका भीती तुझी तीच हा. चाटू खायचो वासू खायचो आयुष्यभर ज्या बुवाल वास काढले तो समोरच्या बुवांका वासू म्हणून सांगता. तुम्ही कटला बिटला तर पळायचा नाही घरात. तुमका शपथ हा. माझ्या बाजून कोण नाही. माझा प्रवास लांब हा. तुम्ही आपले हय माका चढवशा तुमच्या जीवावर मी बोलान आणि माका दाणी घालच्या तू माका कुडाळात आडवी कसला लपडा नको हा. तुम्ही दोन्ही बुवांका सपोर्ट करा. आपलो दुसरं कोण सारे ग बनी निजा ती जग जग दी गन गदी गन गदी गन लावून दो. भजन असं चाललं पाहिजे. भजन असं असता काय माझ्यावर भजन असतात. हे बघ याला कदमबुवांचा वाद म्हणतात. कदमबुवांची जर भजन कुणी ऐकली असतील तर हा वाद कदमबुवांचा एकदा कदमबुवांसाठी सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा. आ
रुपावली घेतोय. हॅलो हॅलो. फक्त एकच मगाशी बुवानीचं गाणं म्हटलं स्वर्गापेक्षा. मी गजराच्या माध्यमातूनच गाणी म्हणतो. फक्त ते एक गाणं बुवानी म्हटलं त्याच्यामध्ये काय इफेक्ट आहे, फरक आहे, तो आपल्या समोर फक्त दाखवतो. शार्प करा. कमी करा एवढी
Yeah.
असेल ऐका का? एवढी तुका दहा जण भजना काय करतो घराकडे जाऊ जरा अंगातला पाणी उतरत गेलं बुवा अरे हाडाची काढाली कुंकण झाल्या तिचा बोला केला ह्यो तो राम होतो तो सीता कशी होती तू कसं होतं तू जा हसत करून द्या आता बघूया त्याच्या कोण हसतात धन्यवाद धन्यवाद धन्यवाद